एकमेव असा माणूस ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वतःच्या डोळ्याने तर पाहिलाच, पण तो लिहूनही ठेवला. मराठ्यांनी 1660 मध्ये राजापूर येथे असलेली इंग्रजांची एक वखार लुटली होती, म्हणून त्याची भरपाई मागण्यासाठी हे इंग्रज रायगडावर आधीमध्ये येत असायचे. मग त्याच कामानिमित्त 13 मे 1674 ला इंग्रजी अधिकारी हेनरी ओक्झेंडन आणि त्याचे काही सहकारी मुंबईवरून निघाले. इंग्रजांच्या मुंबई काउन्सिलने मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना, शंभूराजांना काय काय भेटवस्तू द्यायच्या ह्याची पूर्ण लिस्ट बनवली होती. मग रस्त्यात चौल, अष्टमी, गांगवली अशा ठिकाणी मुक्काम करत करत ते 19 मे ला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावाजवळ पोहोचले. हेनरीने लिहून ठेवलंय की आम्ही रायगडाजवळ पोहोचलो, पण महाराज आई भवानीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले होते. राज्याभिषेकाआधी तिथे त्यांचे काही धार्मिक विधी होणार होते. महाराजांनी 1.25 मन वजनाचं शुद्ध सोन्याचं एक छत्र देवीला अर्पण केलं होतं. महाराज येईपर्यंत आम्हाला गडावर प्रवेश नाही, त्यामुळे आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोकळ्या जागेतच तंबू ठोकून राहतोय. त्याने लिहिलंय की इथे फार गरमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर काम संपवून आम्हाला परत यायचंय. मग महाराज रायगडावर परत आले आणि हेनरी ओक्झेंडनला गडावर येण्याच्या सूचना मिळाल्या. 22 मेच्या दुपारी हेनरी ओक्झेंडन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रायगड चढायला सुरुवात केली. चढता चढता त्याने जे काही पाहिलं त्याचं वर्णन त्याने करून ठेवलंय. त्याने लिहिलंय की ह्या किल्ल्याला तर निसर्गाचं संरक्षण आहे. इथे येण्यासाठी एकच सुरक्षित रस्ता आहे. डोंगराच्या इतर बाजूला उंच उंच कडे आहेत, त्यामुळे हा किल्ला जिंकणं जवळपास अशक्य आहे. फक्त फितुरी करूनच हा किल्ला जिंकता येऊ शकतो. गडावर पोहोचल्यावर महाराजांनी त्यांची राहायची सोय केली होती. वर आल्यावर तो म्हणतो की महाराजांचा राजवाडा सोडून इथे अजून बरेच वाडे आहेत, तिथे त्यांचे मंत्री वगैरे राहतात. मग 26 मेला निराजी पंडितांच्या विनंतीवरून महाराज हेनरी ओक्झेंडनला भेटायला तयार झाले. हेनरीने महाराजांसाठी आणि शंभूराजांसाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या. महाराजांनी त्या स्वीकारल्या सुद्धा. महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही आमच्या भागातून सुरक्षित व्यापार करू शकता. मग महाराजांनी हेनरीला आपले पेशवे मोरोपंडितांकडे पाठवलं. त्याला समजलं की राज्याभिषेक होईपर्यंत महाराज कोणत्याच कामात लक्ष देणार नाहीयेत. मग पुढच्या चर्चेची वाट बघत हेनरी रायगडावरच राहिला. ह्याच हेनरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वतःच्या डोळ्याने अनुभवला आणि त्याने त्याबद्दल काय लिहिलंय हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत.